हॅलो गाईज, हाय. तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक्सेलचे क्वेश्चन. तर चला मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड येथे तुम्हाला इथं काय म्हटलं आहे प्रश्न, कॉलम बीची रुंदी बदलून ती 10 करा म्हटलेलं आहे. तिथंच तुम्हाला इंग्रजीमध्ये दिलं आहे चेंज द विड्थ ऑफ कॉलम बी टू 10. याला आपण सुरुवात करूया. इथून तुम्हाला लँग्वेज सेट कसं करायचं तुम्हाला माहीत आहे. नेक्स्ट जायचं आणि प्रिव्हियस यायचं म्हणजे मागे यायचं, ठीक आहे. नंतर पुढे जायचं. इथं आपण स्टार्ट करू. इथं बघा, आपल्याला पहिला जो प्रश्न आहे कॉलम बीची रुंदी. बघा, कॉलम बीला असं सिलेक्ट करायचं. तो तुम्हाला साईन आलेला दिसतो, ॲरो सिंगल क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही इथं फॉर्मॅट फंक्शन आहे बघा, कोणतं ऑप्शन आहे तुम्हाला, कॉलम विड्थ किती पाहिजे तर क्लिक करून घ्या. किती आहे, 13.86. याला सिलेक्ट करून घ्या असं किंवा काटा, आणि काटूनसारखं तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे 10.0. तर ओके करा. बघा इथं डिस्टन्स आलेला दिसेल. बाजूला क्लिक करून घ्यायचं आणि सबमिट करायचं. ओके करा. पुढं दुसरा क्वेश्चन काय आहे, रो नंबर 1ची उंची बदलून ती 35 करा. जसं मी तुम्हाला आताशी फॉर्मॅट फंक्शनमधून सांगितलं, तर रो नंबर 1ला आपण सिलेक्ट करू. इथंच तुम्हाला रो हाईट पण दिला आहे. बट तसं न करता बघा, तुम्ही याला जसं असं ॲरोनं सिंगल क्लिक करून सिलेक्ट करता, त्याच्यावरच राईट क्लिक करा. बघा, कॉलम सिलेक्ट करून त्यांना कॉलम विड्थ म्हणून लिहून असतो इथंच, आणि आता रोला सिलेक्ट करून गेलं तर रो हाईट म्हणून दिला आहे, ठीक आहे. त्या ठिकाणी क्लिक करा आणि किती विचारलेलं आहे, 25च्या ठिकाणी 35. तर 35 टाईप करून घ्या. ओके बटनवर क्लिक करा. तुम्हाला इथं हाईट आलेली वाढलेली दिसेल. सबमिट करा. परत तिसरा प्रश्न पहा, कॉलम सीची रुंदी म्हणजे विड्थ बदलून ती 25 करा. बघा, कॉलम सी म्हणत आहे आपण. आता राईट क्लिकवरच सर्व सोडत आहे. सिलेक्ट, राईट क्लिक, कॉलम विड्थ बघा, आणि इथं आपल्याला 25ला 25 टाईप करून घ्या. ओके करा, ठीक आहे. बाजूला क्लिक करून सबमिट करायचं आहे. ओके करा. पुढं रो नंबर 2ची उंची बदलून ती 121.25 करा. बघा, रो नंबर 2ला सिलेक्ट. रो म्हणजे तुम्हाला माहीत आहे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच काय, आडवी लाईन, ठीक आहे. इथं तुम्हाला रो हाईट म्हणजे उंची बदलवायची आपल्याला रोची 121.25. ओके करा, सबमिट करा. त्याच्यानंतर 5व्या जो नंबरचा प्रश्न आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम जेची रुंदी ऑटो फिट करा. कॉलम जे बघा, आता कॉलम जेची रुंदी कसं ऑटो फिट करतात बघा. कॉलम जेमध्ये हा बरोबर टाईप नाही. तुम्ही याच्यावर डबल टॅप केलं, त्या सिम्बॉल आलेला आहे बघा, तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. राईट साईडला आणि लेफ्ट साईडला ॲरो असलेलं. तुम्ही त्याच्यावर डबल जर क्लिक केलं तरी ऑटो फिट होऊन जाते बघा, झालं. किंवा तुम्ही हाच ऑप्शन मी इकडे बघा अजून परत इथंच ठेवलो आहे, फॉर्मॅट जाऊन इथं ऑटो फिट कॉलम विड्थ इथून पण करू शकता. म्हणजे दोन्ही ऑप्शन तुम्हाला यूज होतील. असं वाला पण ॲरो किंवा इथून हा ऑप्शन ऑटो फिट. चला, सबमिट करून घ्या. पुढं सेल A2चा बॅकग्राऊंड कलर बदलून ब्ल्यू करा, तसेच त्याला इटॅलिक इफेक्ट अप्लाय करा. बघा, A2 नावाचा आपल्याला सेल आहे. कोणता, A2 नावाचा सेल. ए आणि 2 सिलेक्ट करायचं आहे. त्याचा बॅकग्राऊंड कलर म्हणजे तुम्हाला हा फिल कलर कोणतं द्यायचं आहे, ब्ल्यू. आणि त्याच्यानंतर इटॅलिक इफेक्ट, त्याला इटॅलिक. सबमिट करा बाजूला क्लिक करून. नेक्स्ट, दिल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये कॉलम सी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा. कॉलम सी नंतर म्हणत आहे तर बघा, डीला सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, इन्सर्ट. बघा, सी नंतर आलेला आहे का नाही, ब्लँक रिकामा कॉलम इन्सर्ट केलेला आहे. सबमिट करा. ओके करा. पुढं दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम ए नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा. आता आपल्याला ए कॉलम नंतर म्हटलं बी कॉलम, तर सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, इन्सर्ट, सबमिट करा. सबमिट केलं. नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीटमध्ये H12 साठी वर्धना फॉन्ट अप्लाय करा. आता बघा, H12
आणि या ठिकाणी इकडून बघायचं आहे 12. ठीक आहे, यालासाठी आपल्याला वर्धना फॉन्ट म्हटलेला आहे आणि तुम्हाला इथं फॉन्ट इथं दिला आहे. बघा, टाईप करून घ्या डायरेक्ट वर्धना दिसतोय. याला टाईप झालं, एंटर करायचं आहे. एंटर बटन तुम्हाला माहिती आहे कीबोर्डवर दिलेलं आहे, मोठे बटन. सबमिट करून घ्यायचं आहे. ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेंज M6 ते M12 मध्ये एकूण खर्च कॅल्क्युलेट करा. आता बघा, एकूण खर्च कॅल्क्युलेट करणे म्हणजे सम काढणे. म्हणजे इथूनचा इथपर्यंत काढायचं आहे, पण कधीही कॅल्क्युलेशन एकाच सेलमधून काढलं जाते, लक्षात ठेवायचं आहे. ऑटो सममध्ये सम नंतर रेंज सिलेक्ट करायचे. बघा, ही रेंज असते. रेंज इथे तुम्हाला अदर, रेंटल रूम, ऑफिस वगैरे सर्व इथं दिल्या कॅटेगरीज आणि ते आपल्याला सिलेक्ट करून एंटर करायचं आहे. आर टोटली इथं व्हॅल्यू वगैरे मिळालेली आहे. बाजूला क्लिक करून घ्या, सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट, योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तोच फॉर्म्युला सेल रेंज K5 K13 मध्ये रेप्लिकेट करा. आता रेप्लिकेट म्हणजे ऑटोफिलच करणे असते. आपल्याला कुठं काढायचं, पहिले K4 मध्ये. ऑटो सममध्ये काय काढायचं, इथं टोटल म्हणजे सम काढणं. सिलेक्ट करायचं, एंटर करायचं. परत याला सिलेक्ट करून बघा, मी याला ऑटोफिल करून घेतलेला म्हणजे रेप्लिकेट केलेला आहे K5 पासून वगैरे. ठीक आहे, चला बाजूला क्लिक, सबमिट. ओके करा. नंतर योग्य फंक्शनचा वापर करून किंवा वापरून जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम विक्री कॅल्क्युलेट करून सेल F14 मध्ये डिस्प्ले करा. आपल्याला जानेवारीमधले आपल्याला कुठं आपल्याला दाखवायचं आहे, F14 सिलेक्ट करून घ्यायचं. बघा, F14 सिलेक्ट केलं. ऑटो सममध्ये मॅक्स फंक्शन म्हणजे जास्तीत जास्त. बट लक्षात घ्या, इथे तुम्हाला इथं ब्लँक दिलेला आहे सेल, तर आपल्याला जेवढा डेटा आहे तेवढा सिलेक्ट करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एंटर करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सबमिट. ओके करा. पुढं, योग्य फंक्शनचा उपयोग करून सेल रेंज L2 L21 मध्ये सर्व विषयांचे टोटल मार्क दाखवा. आता आपल्याला L2 काढायचं. बघा, L2 मध्ये ऑटो सममध्ये सम रेंज सिलेक्ट करून घ्यायचं, एंटर करायचं. देन ह्या कॉर्नर तुम्हाला दिसतोय तो छोटंसं प्लस सिम्बॉल, ऑटोफिलचं साईन आहे, याच्यावर डबल टॅप करा. डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू वगैरे मिळून जातील. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट, योग्य फंक्शनचा उपयोग करून विद्यार्थ्याचे सायन्स या विषयाचे एकूण मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट K23 सेलमध्ये डिस्प्ले करा. आपल्याला आता काय करायचं, बघा, K23 सिलेक्ट केलं. एकूण मार्क कॅल्क्युलेट करणे म्हणजे सम काढणे. जेवढं डेटा आहे तेवढं सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे. सबमिट करा. ओके करा. पुढं, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल F15 मध्ये मीन फंक्शन वापरून सेल रेंज F4 F13 मधील सर्वात कमी मार्क्स दाखवा. तर बघा, या ठिकाणी F15 आपल्याला मध्ये सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि ऑटो सममध्ये इथे मीन फंक्शन सिलेक्ट करा. आता मीन फंक्शन सिलेक्ट केलं, F4 ते F13 पर्यंत सिलेक्ट करायचं आहे, एंटर बटन प्रेस करायचं आहे. सबमिट. ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल E15 मध्ये मॅक्स फंक्शन वापरून सेल रेंज E4 E13 मधील सर्वाधिक मार्क्स दाखवायचे आहे. तर बघा, आता सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त E15 सिलेक्ट करून घ्यायचं. ऑटो सममध्ये मॅक्स फंक्शन, त्याच्यानंतर रेंज सिलेक्ट, एंटर, सबमिट. ओके करा. नेक्स्ट, शीट 1 या वर्कशीटचे नाव बदलून ते स्टेशनरी करा. बघा, आता आपल्याला शीट 1 नाव दिलेलं आहे, दिसतं इथं खाली. तुम्ही याच्यावर डबल टॅप केलं तरी चालते किंवा याच्यावर राईट क्लिक करून रिनेमवर क्लिक केलं तरी चालते. ठीक आहे, इथं टाईप करून घ्यायचं स्टेशनरी. टाईप केलं. बघा, मी टाईप केल्याच्या नंतर बाजूला क्लिक करायचं विसरायचं नाही, तेव्हाच रिनेम होतो. याला करायचं आहे सबमिट. ओके करा. नेक्स्ट, जून मंथ नेमने सुरू होणार सिरीज सेल रेंज D15 D20 या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा म्हणत आहे.
ठीक आहे. आता इथं काय करायचं नेमकं, आता बघा D15 आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा. D15 कोणत्या मंथ नेमने सुरू होणं सिरीज आहे, जून. तर जूनचा पहिला लेटर कॅपिटल तर कॅपिटलच आला पाहिजे. ठीक आहे. परत बाजूला क्लिक करून बघा इथं मी खिचतोय कुठपर्यंत, D20 पर्यंत. ठीक आहे. D15 D20 झालं, ऑटोमॅटिकली फिल केलं आहे, सबमिट करा, ओके करा. पुढं योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील कमीत कमी म्हणजे मिनिमम विक्री करून सेल F15 मध्ये डिस्प्ले करा. अशा पद्धतीचा प्रश्न आपण मगाशी पण बघितलं होतं. ठीक आहे. आधीच्या प्रश्नामध्ये F15 सिलेक्ट, ऑटोसममध्ये इथं मेन फंक्शन, रेंज सिलेक्ट, एंटर. ठीक आहे. सेमच प्रोसिजर असते कॅल्क्युलेशन करण्यासाठी. सबमिट करा, ओके करा, नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमधील C8H8 सेल रेंजचे सर्व फॉर्मॅटिंग काढून टाका. तर बघा या ठिकाणी C8H8 या सेल फॉर्मॅटिंग काढायचं, इथं जायचं आहे क्लिअरमध्ये, क्लिअर फॉर्मॅट बघा निघालं सेल रेंजचं फॉर्मॅटिंग, देन करायचं आहे सबमिट, ओके करा. पुढे जो प्रश्न आहे सेल G15 मध्ये योग्य फंक्शनचा उपयोग करून इको विषयाचे सर्वात कमी मार्क्स दाखवा. तर आपल्याला 1 ते 20 पर्यंत आपण प्रश्न सोडवलेला आहे आणि 21वा प्रश्न तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. तो तुम्ही स्वतः सोडून बघा कसं आहे, नाही तर पुढील व्हिडिओमध्ये पाहूच. तर व्हिडिओ कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, बाय बाय.